इतिहासातील सगळ्यात मोठ्या मोहिमेत नारेगावात अतिक्रमण मोहीमचा दुसरा टप्पा शांततेत बुधवारी हर्सुल परिसरात धडकणार मनपाचं पथक. तर अतिक्रमण मोहिमेदरम्यानच सायरन वाजवत दुचाकीवरती धुडगूस घालणाऱ्या दुचाकी स्वारावरती वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने मंगळवारी देखील नारेगाव परिसरात रस्त्यालगतचं मार्किंग केलेलं अतिक्रमण जेसीबीच्या ताफ्याच्या मदतीने हटवण्यात आलं. यावेळी नागरिकांनी सहकार्य केल्याने मोहीम शांततेत पार पडली. तर बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाच्या वतीने सोमवारी नारेगाव मुख्य रस्त्यावरील बेकायदेशीर मालमत्ता काढण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. काही नागरिकांनी विरोध केल्याने पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज सुद्धा करण्यात आला, परंतु परिस्थिती नियंत्रणात आणून अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरळीत सुरू करण्यात आली. त्यानंतर महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाच्या वतीने दुसऱ्या दिवशी सुद्धा मंगळवारी देखील नारेगाव मुख्य रस्त्यावरील बेकायदेशीर मालमत्ता काढण्याची कारवाई केली आहे. बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाच्या वतीने नारेगाव परिसरात कारवाई करण्यासाठी पथक मोठ्या फौजफाटा घेऊन सकाळीच नारेगाव येथील जय भवानी मुख्य चौकात दाखल झाला होता. मनपाकडून उर्वरित अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरूच ठेवली आहे. सोमवारी जवळपास 100 पेक्षा जास्त बेकायदेशीर मालमत्तांवरती हातोडा चालवण्यात आलाय आणि ही अतिक्रमणं काढण्यात आली आहे. तर मंगळवारी सुद्धा उर्वरित मालमत्तांवरती कारवाई करण्यात आली असल्याची माहिती अतिक्रमण प्रमुख संतोष वाहुळे यांनी दिली आहे. तर पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्यासह उपायुक्त आणि अन्य अधिकाऱ्यांनी अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान नारेगाव येथे भेट देऊन पाहणी सुद्धा केली आहे. नारेगावच्या अतिक्रमण हटाव मोहिमेनंतर हर्सुल परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती अतिक्रमण विभाग नियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांनी दिली आहे. हर्सुल परिसरातील नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन सुद्धा त्यांनी केलंय. आजच्या कारवाईच्या संदर्भात काल जिथं ज्या ठिकाणी आपल्या नाल्याच्या अलीकडापर्यंत कारवाई आलेली होती आणि 175च्या घरामध्ये आपण ज्या रेग्युलर ज्या व्यापारी आस्थापना आहेत त्या निष्कासित केलेल्या होत्या. त्याच्यानंतरचा आजचा जो भाग आहे तो नाल्याच्या पुढचं पासून ते आपलं नारेगाव डम्पिंग ग्राउंड आहे तिथपर्यंत आपण आज ही कारवाई करणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी ह्या अनधिकृतरित्या बांधलेल्या, त्याला कुठलीही परमिशन नाही आहे, नाल्याचा जो मूळ प्रवाह आहे त्या मूळ प्रवाहाला बाधा होईल अशा पद्धतीने बरेचसे स्ट्रक्चर इथं उभा केले गेलेले आहेत. तर ते स्ट्रक्चर काढण्याची पण आपण कारवाई करणार आहोत आज, आणि जेणेकरून जो नाल्याचा मूळ प्रवाह हा अबाधित राखला जाईल. उद्या मोठ्या प्रमाणात एखादा पाऊस आला तर त्याच्यामुळे कुठल्या जीवित वा वित्तहानीचं नुकसान होऊ नये याच्यासाठी ही खबरदारीची उपाययोजना म्हणून महानगरपालिका आज कारवाई करत आहे. धार्मिक स्थळांसंदर्भात काय? या नारेगाव भागामध्ये धार्मिक 2 स्थळं होती, त्यापैकी एक हनुमान मंदिराची आम्ही मोजणी केलेली आहे टोटल स्टेशन सर्वेमध्ये. तर त्यांचं ज्या ठिकाणी रोड वाईडनिंग संपुष्टात येतो त्या ठिकाणापर्यंत त्यांचं बरोबर मार्किंग झालेलं आहे आणि कुठलाही भाग त्याच्यामध्ये येत नाही. मात्र समोर आल्यानंतर मशिदीचं साधारण 4 ते 4.5 फूट एवढा भाग हा त्याच्यामध्ये बाधित होत असल्याचं निदर्शनास आलेलं आहे. मात्र तिथली जी काही स्थानिक मंडळी आहेत त्यांनी स्वतःची जागा जी आहे ती मशिदीसाठी देऊन ते रस्ता रिअलाइनमेंट करावा अशी विनंती केलेली आहे. मी त्यांना सांगितलं की आपण रीतसर प्रस्ताव हा माननीय महानगरपालिका आयुक्तांकडे सादर करावा. निश्चितपणे माननीय महानगरपालिका आयुक्त त्याच्यामध्ये सकारात्मक निर्णय घेतील आणि जे रिलिजियस स्ट्रक्चर आहेत जर त्याच्यामधून कुठला वे आउट निघत असेल तर आम्ही कुठल्याही मस्जिदीला किंवा कुठल्याही मंदिराला तोडण्याची किंवा त्याच्यावरती कारवाई करण्याची आमची कुठलीही मानसिकता नाही आहे. आज ह्या ठिकाणी आपण कारवाई संपुष्टात येईल आज संध्याकाळपर्यंत. त्यानंतर उद्या सकाळी हर्सुल टी पॉईंटपासून ते महानगरपालिकेची जी हद्द आहे समृद्धी लॉन्सपर्यंत त्या ठिकाणची कारवाई आपण उद्या सकाळी सुरू करणार आहोत. बाकी नंतर VIP रोड वगैरे काही? हां, इतर शहरामध्ये इतर जे भाग ज्या ठिकाणी आम्ही मार्किंग केलेली आहे त्या नागरिकांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की ज्या ठिकाणी मार्किंग दिलेली आहे त्या सर्व नागरिकांनी जे अनधिकृत व्यावसायिक स्वरूपाची बांधकामं आहेत ते त्यांनी तात्काळ काढून घेण्यात यावीत आणि ज्या ठिकाणी नागरी भाग आहे त्या नागरी भागामध्ये 15 ऑगस्टपर्यंत वेळ दिलेला आहे. 15 ऑगस्टपर्यंत त्यांनी नागरी भागामधले निवासी जे आस्थापना आहेत त्या सर्व निवासी आस्थापना पण काढून घेण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं. हे पहा की सर्वप्रथम ही जी काही अतिक्रमण काढण्याची जी मोहीम चालवली आहे ती माननीय उच्च न्यायालयाच्या सूचना आणि आदेशाप्रमाणे चालू आहे. उच्च न्यायालयाने जे काही आदेश दिलेले आहेत, सूचना दिलेल्या आहेत त्याचं पालन महानगरपालिकेकडून तंतोतंत होत आहे आणि महानगरपालिकेच्या बरोबर अधिकाऱ्यांच्या बरोबरती पोलीस विभाग, आमच्या आयुक्तालयातील प्रत्येक PI, ACP, DCP आणि कर्मचारी असतील आणि आमची RCP असेल आणि जे काही आमचे स्टाफ असतील ते बरोबर आहेत. या अनुषंगाने माझं आणि आयुक्तांशी बोलणं झालेलं होतं. प्रत्येक स्तरावरती पोलीस स्टेशन लेवलवरती ACP, DCP आणि आयुक्त स्तरावरती देखील किंवा माझ्या कार्यालयात देखील सर्व संबंधितांची आणि लोकांची जे काही मागण्या होतात त्याच्या बैठका होत आहेत. लोकांना विश्वासात घेऊनच त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन, कारण की
माननीय पालकमंत्री महोदय, त्याचबरोबर माननीय मंत्री महोदय श्री साहेब आणि इतर लोकप्रतिनिधी जे आहेत आपल्या शहराच्या परिसर जिल्ह्यामधील, त्यांच्या समवेत देखील कलेक्टर ऑफिसला बैठक झालेली होती, सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने सर्व ठिकाणी लोकांना विश्वासात घेऊनच या ठिकाणी अतिक्रमण, जसं काल या ठिकाणी लोकांची विनंती होती की मार्किंग अपुरे राहिलेलं होतं. माझ्या आयुक्तांचं आणि वावळींच्या माझ्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यावरती लोकांच्या विनंतीप्रमाणे मान देऊन काल सर्वप्रथम आपण 11 ते माझ्यामध्ये साधारणतः 3-3:30 वाजेपर्यंत मार्किंग आपण केलेलं आहे, जेणेकरून काय अतिक्रमणावर निघणार आहे बाब ही त्याच्यामध्ये क्लिअर झाली. आणि 11 वाजता जे मार्किंग केलं होतं ते आपण 3:30 वाजता पाडायला सुरुवात केलेली. त्यामुळे प्रत्येकाला ते काढायला देखील पुरेसा वेळ दिलेला आहे. महानगरपालिकेने या परिसरामध्ये या देखील पूर्वी देखील मार्किंग केलेलं होतं, त्याचबरोबर ती अनाऊन्समेंट केलेलं होतं, लोकांना वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत, बैठका झालेल्या आहेत. सगळ्या प्रक्रिया महानगरपालिकेने पूर्ण केलेल्या आहेत आणि त्यानुसार भविष्यात देखील सर्व नागरिकांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्याला चर्चा करून आपण त्यांचं समाधान करूनच आपण अतिक्रमणाची कारवाई पुढं चालू ठेवणार आहोत. दरम्यान अतिक्रमण हटाव मोहिमेची कारवाई सुरू असताना नारेगावच्या मुख्य रस्त्यावरून दुचाकीवरती जाताना सायरन वाजत धुडगूस घालणाऱ्या एका दुचाकी स्वारावरती वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. नारेगाव परिसरात मंगळवारी महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू होती. त्यातच काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या रस्त्यावरती चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. तर औद्योगिक वसाहतीतून रिंग रोड पर्यंतची अवजड वाहने मंगळवारी वळवण्यात आली होती. अतिक्रमण हटाव मोहीम पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. दरम्यान असं वातावरण पाहायला मिळत असताना एका दुचाकी स्वाराने त्याच्या खासगी वाहनावरती सायरन लावून सायरनचा आवाज करत धुडगूस घालताना तो दिसून आला. त्यावेळी सदर ठिकाणी कर्तव्यास असलेल्या वाहतूक पोलिसांनी तात्काळ त्याला थांबवून त्याच्यावरती दंडात्मक कारवाई केली. तर सायरनसाठी लावण्यात आलेलं उपकरण वाहनातून काढून घेत ते जप्त करण्याची कारवाई केली. सदर घटना दुपारी 2 वाजेच्या सुमारास नारेगाव परिसरातील महानगरपालिकेच्या शाळेसमोर घडली. त्यावेळी पोलीस आयुक्त हे सदर ठिकाणी पाहणीसाठी आले होते. त्यामुळे मोठा फौजफाटा परिसरातील रस्त्यावरती तैनात होता. त्यातच ही घटना घडल्याने वाहतूक पोलिसांनी प्रसंग सावधान राखत सदर कारवाई केली आहे. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. धन्यवाद.